नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ज्या प्रकारच्या हालचाली आता राजकारणात सुरू आहेत त्यामध्ये अनेक राजकारण्यांना आपलं घोडं पुढे दामटण्यासाठी जागा कमी राहिलेली आहे. याचं कारण गेल्या विधानसभा निवडणुकीत ज्या प्रकारे मतदारांनी विधानसभेची आणि राजकारणाची रचना केलेली आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे असोत, शरद पवार असोत किंवा काँग्रेस पक्ष असो, यांना पहिली गोष्ट म्हणजे 4.5 वर्ष कुठच्याही मोठ्या निवडणुका नाहीत आणि ज्या प्रकारचे विधानसभेतली संख्याबळ आहेत ते बघितल्यानंतर त्यात कुठेतरी गडबड निर्माण करावी अशी परिस्थिती नाही. आणि म्हणूनच सगळ्याच पक्षांना किंवा प्रामुख्याने महाविकास आघाडीत असलेल्या पक्षांना आता पुढची 4-4.5 वर्ष आपला पक्ष कसा टिकवायचा आणि कसा चालवायचा ही समस्या भेडसावायला लागलेली आहे. आणि त्यात सगळ्यात मोठी गोष्ट कोणाची असेल तर ती उद्धव ठाकरे यांची आहे. कारण शरद पवार यांचा पिंडच मुळात राजकारणातला आहे. आणि मी नेहमी एक गोष्ट कितीही टीका करत असलो तरी शरद पवारांविषयी अगत्याने सांगतो की अनेक पावसाळे बघितले असं बोलण्याची जी भाषा आहे त्यामध्ये शरद पवार हा एक अपवाद आहे की अनेक पावसाळे बघितलेले राजकारणी असू शकतात पण अनेक दुष्काळ बघितलेला आणि त्या दुष्काळात टिकून राहिलेला आणि परत सावरलेला असा एकमेव राजकारणी म्हणजे शरद पवार आहे. आत्ता आत्ता त्यांच्या वाटेने देवेंद्र फडणवीस चालायला लागलेले आहेत. विधानसभेत 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून वावरल्यानंतर आणि पुढल्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर मित्र पक्षाने दगा दिला म्हणून विरोधी पक्षात बसायची वेळ आली तर विरोधी पक्षाचं नेतेपद सुद्धा गाजवून आणि भरभक्कम बहुमताच्या सरकारला आव्हान देत पाडून जे काय राजकारण देवेंद्र फडणवीस करतात ते मला असं वाटतं की पवारांच्या पावलावर पाऊल टाकून चालत असतात. पण ते पवार वयाने थकलेले आहेत आणि काँग्रेसमध्ये नेताच राहिलेला नाही. अशा पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतला एकमेव पक्ष असा आहे ज्याचं नाव उबाठा शिवसेना, त्याला आपलं भवितव्य काय आहे हे भेडसावत असेल तर नवल नाही. आणि त्याचं कारण सरळ आहे. ते भेडसावणं हे उद्धव ठाकरे आणि मातोश्री पुरतं मर्यादित आहे. कारण ज्यांना राजकारणात स्वकर्तृत्व गाजवायचंय आणि काहीतरी करायचंय अशा सगळ्यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाऊन किंवा इतर पक्षांच्या वळचणीला जाऊन आपले आपले मार्ग शोधलेले. पण ज्यांना फक्त उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांच्या मेहरबानीवर जगत जगत आपल्या ताटात काहीतरी ओढून घेता येईल एवढंच राजकारण करायचं आहे असेच लोक उद्धव ठाकरे यांच्या भोवती राहिलेले. तुम्ही एक एक माणसं बघा. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शिवसेना उबाठाचे जे जे ज्येष्ठ नेते, प्रमुख नेते वगैरे वगैरे म्हणू बघता. सुषमा अंधारे घ्या. सुषमा अंधारे या एकनाथ शिंदे गेल्यानंतर शिवसेनेत म्हणजे उबाठा शिवसेनेत आल्या आणि त्यानंतर त्या सभा गाजवत गाजवत मोठ्या नेत्या होऊन बसल्या. पण त्यांना स्वतःचा मतदारसंघ सुद्धा नाही. संजय राऊतांना स्वतःचा मतदारसंघ नाही. अनिल देसाई यांना स्वतःचा मतदारसंघ नाही. अनिल परब यांना स्वतःचा मतदारसंघ नाही. आज तुम्हाला निवडून आलेले कोण दिसत आहेत त्याच्याकडे बघू नका. त्यापेक्षा जे लोक स्वबळावर आपला मतदारसंघ आपला बालेकिल्ला बनवू शकले असा कोणीही नेता आज उद्धव ठाकरे यांच्या सोबत नाही. विनायक राऊत पराभूत झाले. कोकणातले अनेक नेते, मुंबईतले अनेक नेते जे उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलेत हे उद्धव ठाकरे यांच्या मर्जीने चालणारे होते. आणि म्हणूनच उद्धव ठाकरे डबघाईला आल्यानंतर आपल्याला काही भवितव्य नाही म्हणूनच ते अजून उद्धव ठाकरेंसोबत राहिले. आणि अशा वेळेला लोकसभा कशीबशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पवारांच्या कुबड्यावर टिकवता आली. पण विधानसभेमध्ये फार पानिपत होऊन गेलं. आणि आता मुंबई महापालिका तरी कशी वाचवायची म्हणजे मुंबई महापालिकेत किंवा मुंबईचा महापौर पद मिळवणं एवढंच नाही तर मुंबई महापालिकेच्या
कारभारावर आपलं वचक ठेवण्या इतकं तरी संख्याबळ आपल्याला परत मिळवता येईल का, या चिंतेने उद्धव ठाकरे यांना भ्रांत पडलेली आहे. आणि ही बाब मित्रांनो लक्षात घेण्यासारखी आहे. का लक्षात घ्यायची? की आता बाहेर ते काय बोलतात, संजय राऊत काय बोलतात, आदित्य ठाकरे काय बोलतात सोडून द्या, किंवा देवेंद्र फडणवीसांना पुष्पगुच्छ घेऊन जाणं वगैरे वगैरे, या गोष्टी बाजूला ठेवा. ज्या प्रकारच्या न गाजणाऱ्या बातम्या आहेत त्यांच्यावर नजर फिरवली तर एक लक्षात येतं की उद्धव ठाकरे आता काहीही करून मुंबई महापालिका वाचवावी, किंवा मुंबई महापालिकेत सत्ता नाही तरी प्रमुख विरोधी पक्ष म्हणून तरी आपल्याला उभं राहता येईल का, यासाठी धडपड करायला लागलेत. आणि दीर्घ काळानंतर मुंबई परिसरात महापालिका जिंकण्यासाठी आवश्यक असलेल्या हालचाली त्यांनी सुरू केल्या. गटप्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, विधानसभेला पराभूत झालेले उमेदवार असतील, माजी नगरसेवक असतील जे शिल्लक उरलेत त्यांच्याकडे, अशांच्या बैठका घेऊन किंवा वेगवेगळ्या 2-2 विधानसभा मतदारसंघामध्ये निरीक्षक पाठवून त्यांचा अभ्यास करून त्यावर उहापोह सुरू झालेला आहे. आणि कारण सरळ आहे की मुंबई महापालिका तिची निवडणूक ही आता दार ठोठावत उभी आहे. जे उद्धव ठाकरे गेले 5 वर्ष मुंबई महापालिकेतून शिवसेनेला प्रोत्साहन मिळालं, मुंबई महापालिकेच्या राजकारणातून शिवसेना आपल्या पायावर उभी राहिली, मुंबई आणि मुंबई महापालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता, तोपर्यंत एकूण महाराष्ट्रभर पसरलेल्या शिवसेनेच्या राजकारणाला एक तटबंदी होती, याचा उद्धव ठाकरेंना विसर पडला होता. ते राष्ट्रीय राजकारण करायला निघाले, महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ करायला निघाले. आणि ते करता करता आता शेवटी त्यांच्या लक्षात आलंय की आपल्याला बालेकिल्ल्यात देखील टिकून राहणं अवघड आहे, आणि म्हणून ही धडपड सुरू झाली आहे. आणि त्यातून मग आजपर्यंत मुख्यमंत्री झाले किंवा निवडून आणू शकतात या दबावाखाली असलेला ठाकरे निष्ठ शिवसैनिक सुद्धा चुळबुळ करायला लागलाय, उघड बोलायला लागलाय. आणि त्यातून आलेल्या बातम्या ह्या गंभीर आहेत. जी गोष्ट 2.5-3 वर्ष शिवसेनेतून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, शिरसाट किंवा अशी सगळी मंडळी, उदय सामंत, दीपक केसरकर पासून बोलत होती की काँग्रेस बरोबर जाऊन आपलं नुकसान होणार, आपलं नुकसान झालंय, हे सांगतच एकनाथ शिंदे आणि मंडळी बाहेर पडली. तीच गोष्ट आता ठाकरेनिष्ठ, उद्धवनिष्ठ म्हणून उरलेले शिवसैनिक बोलायला लागलेले. ते सांगायला लागलेत की महापालिका आपल्याला स्वबळावर लढली पाहिजे. आता स्वबळ म्हणजे काय हे त्यांना कितपत माहिती कल्पना नाही. कारण यापूर्वी सुद्धा मुंबई महापालिकेच्या निवडणुका अगदी 86चा 85चा अपवाद आणि 91चा अपवाद केला तर भाजप सोबतच शिवसेना लढलेली होती. आणि 2017 मध्ये भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढाई झाली. तेव्हा स्वबळावर लढायचं, तो स्वबळावर तिसरा शत्रू नसतो तेव्हा तुम्ही बलवान असता. जोपर्यंत काँग्रेस शिरजोर होती आणि भाजप दुबळा होता तोपर्यंत मुंबईत शिवसेना 1 नंबरचा पक्ष होता आणि काँग्रेस 2 नंबरचा पक्ष होती. पण जेव्हापासून भाजप हा 1 नंबरचा पक्ष झालाय तसं हळूहळू मुंबईतले काँग्रेसचे अनेक नेते, इतर लहान सहान पक्षातले आणि अगदी शिवसेनेतले काही स्थानिक पातळीवरचे नेते हळूहळू करत भाजपात निघून गेले. आणि त्यामुळे भाजप हा मुंबईतला 1 नंबरचा पक्ष झालाय. आणि काँग्रेस जवळजवळ चुपडा साफ झाल्यामुळे मुंबईत शिवसेना आणि भाजप हाच एक लोकांच्या विरुद्ध लढणारा संघर्ष झालेला आहे. आणि अशा वेळेला स्वबळावर लढायचं तर मग काँग्रेसची उरली सुरली ताकद आहे ही सोबत घेऊन लढलं. जसं पूर्वी उद्धव ठाकरे किंवा शिवसेना हे भाजपला आपली बी टीम म्हणून सोबत घ्यायची, तशी आज काँग्रेस शिवसेनेची उबाठाची बी टीम म्हणून त्यांच्या सोबत येणार असेल तर त्याचा त्यांना थोडाफार फायदा होऊ शकतो. अन्यथा भाजपने आता सुद्धा तुम्ही बघाल तो शिवसेनेचे उबाठाचे 10 आमदार आहेत,
पण भाजपचे 14 आमदार निवडून आलेत, अधिक 6 आमदार एकनाथ शिंदे यांचे. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की उशिरा उद्धव ठाकरेंना जाग आली. आणि म्हणून मला ते लता दिदींचं गाणं आठवतं, राहिले दूर घर माझे, पाऊल थकले माथ्यावरती, जड झाले ओझे जीवलगा. हा जीवलगा शब्द, काय शब्द आहेत बघा. जीवलगा, राहिले दूर घर माझे, म्हणजे जे उद्दिष्ट आहे उद्धव ठाकरेंचं, जे उद्दिष्ट आहे किंवा घर आहे, शिवसेना मुंबई महापालिकेच्या राजकारणातून सुरू झाली, उभी राहिली, फोफावली, ते शिवसेनेचं घर आहे. गेल्या 5 वर्षात सत्ता आणि मुख्यमंत्री पदाच्या नादात किंवा भाजपला धडा शिकवण्याच्या नादात उद्धव ठाकरे घर विसरले, घरापासून इतके दूर आलेत की आत्ता त्यांना निदान महापालिका असली पाहिजे, घराचा आडोसा असला तर परत साम्राज्य उभं करता येईल, याचं भान आलंय. जीवलगा, राहिले दूर घर माझे. आणि जीवलगा कोण असतो मित्रांनो? ज्या मुंबईच्या मराठी माणसाने, ज्या मुंबईच्या हिंदुत्वाने भारावलेल्या मतदाराने शिवसेनेला महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या राजकारणात उभं केलं, ते शिवसेनेचे पाय घट्ट रोवलेले मुंबई महापालिकेमध्ये होते. उद्धव ठाकरे त्या महापालिकेकडे, मुंबई बीएमसी कडे पाठ फिरवून राष्ट्रीय राजकारणात दिल्लीला धडक द्यायला निघाले. आणि आज परिस्थिती अशी राहिली आहे, अशी परिस्थिती आलेली आहे की ती मुंबई महापालिका परत पादाक्रांत करता आली नाही, तर निदान दबावाखाली ठेवता येईल एवढं तरी संख्याबळ आपल्याला मिळेल का? एक गोष्ट लक्षात घ्या, ही यापूर्वी देखील 25 वर्ष उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेचं अबाधित राज्य मुंबई महापालिकेवर होतं असं सांगितलं जातं. तेव्हाही शिवसेनेचं स्वतःचं बहुमत नव्हतं. शिवसेना कधीही मुंबई महापालिकेत सुद्धा स्वबळावर बहुमत मिळवू शकलेली नाही. मित्रपक्ष सोबत घेऊन निवडणुकीच्या पूर्वी किंवा निवडणुकीच्या नंतर शिवसेनेने पालिकेचं राजकारण केलेलं होतं. गेल्या वेळेला सोबत भाजप होता आणि इक्वल संघटना असून सुद्धा भाजपशी अकारण वैर जे काय उद्धव ठाकरेंनी घेतलंय, त्यांनी मुंबईत घट्ट रोवलेल्या आपल्या पायावरच कुऱ्हाड मारून घेतली. आणि त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ज्या कुबड्या घेतल्या आहेत, त्या कुबड्या त्यांना मुंबईत उपयोगी पडण्याची शक्यता नाहीये. आणि म्हणून मग स्वबळावर लढायचं, हिंदुत्वावर लढायचं, ही भाषा सुरू झाली आहे. तो हिंदुत्व आणि मराठी माणूस दादरच्या स्टेशन जवळच्या मारुती मंदिरातली आरती म्हणजे हिंदुत्व, आणि मराठी विरुद्ध गुजराती, या दोन गोष्टी ज्या आहेत त्या जीवलगाला हात घातलेला आहे, हाक दिलेली आहे. जीवलगा शिवसेनेच्या बाळासाहेबांपासूनच्या जमलेल्या मतदारांनो म्हणजे जीवलगा असतं. राहिले दूर घर माझे. पण तुम्ही एक विसरता की घर दूर राहिलंय, तो जीवलग सुद्धा दूर राहिला. कारण उद्धव ठाकरे, तुम्ही आणि तुमचा पक्ष हा मुंबईकरापासून दुरावलाय, मराठी माणसापासून दुरावला, हिंदुत्वापासून दुरावला. आणि ही सगळी मजल मारायला अगदी अटके पार जायला निघालात, तेव्हा ज्या काँग्रेस आणि शरद पवारांचा बोजा तुम्ही उचलला, तुम्हाला त्या कुबड्या वाटत होत्या. पण शिवसेना उबाठाच्या राजकारणात, शिवसेनेच्या मूळ भूमिकेच्या राजकारणात त्या कुबड्या नव्हत्या. त्या तुम्हाला न पेलवणारं तुम्ही घेतलेलं ओझं होतं. शिवसेना हा मराठी बाणा, मराठी अस्मिता आणि हिंदुत्व या दोन पायावर उभी राहील, ज्याचा शरद पवार असतील किंवा काँग्रेस यांनी कायम विरोध केला. मराठी अस्मितेला संकुचित म्हटलं आणि हिंदुत्वाला जातीयवादी म्हटलं. तुम्ही त्यांच्यासाठी आपले पाय तोडून टाकले. का? तर त्यांनी तुम्हाला मुख्यमंत्री पदावर बसवतो, आम्हाला कुबडी म्हणून सोबत घे. तुम्ही त्यांना कुबड्या म्हणून सोबत घ्यायचं तर आपले पाय तोडायची खरोखरच गरज होती का? तुम्ही पाय तोडून टाकले. तुम्हाला वाटलं कुबड्या मला घेऊन जाऊ शकतात, मला पाय असायची गरज काय?
हिंदुत्व आणि मराठी अस्मितेचे पाय उद्धव ठाकरेंनी तोडून टाकले, तेव्हाच तुम्ही जीवलगापासून दूर गेलं. हिंदुत्व आणि मराठी अस्मिता हा उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्यासाठी जीवलग होता. आणि म्हणून मग आज वाटते की जीवलगा राहिले दूर घर माझे. पाऊलं थकले. विधानसभा लोकसभा निवडणूक लढवता लढवता उद्धव ठाकरे यांचं पाऊल इतकं थकले, माथ्यावरती जड झाले ओझे. पण विचार करा, तुमचा शिवसैनिक उद्धवनिष्ठ शिवसैनिक पण तुम्हाला सांगतोय माथ्यावरती जड झाले ओझे. काँग्रेस, शरद पवार गट, त्यांचा सेक्युलरिझम हे आपल्याला आता न पेलवणारं ओझं झालंय. उद्धवनिष्ठ उरला सुरला शिवसैनिक त्याला आपल्या विभागात जाऊन मतं मागायची कशी याची चिंता भेडसावायला लागली. आणि म्हणून तो सांगतो की आम्ही मतं मागायला गेलो तर शिवसेनेचाच मतदार विचारतोय की तुला मत म्हणजे काँग्रेसला मत, तुला मत म्हणजे शरद पवारांना मत. हे दुसऱ्यांचं ओझं आम्हाला जड झालंय असं तो सांगतोय. जेव्हा त्या मातोश्रीवर आणि विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख किंवा माजी नगरसेवकांची बैठक झाली आणि त्यात त्यांनी सांगितलं स्वबळावर लढलं पाहिजे. त्याचा अर्थ उद्धवराव इतकाच आहे, माथ्यावरती जड झाले ओझे. ज्या ममता दिदी पासून, अखिलेश पासून, सोनिया गांधी, राहुल गांधींना तुम्ही खांद्यावर घेऊन निघालात, ते ओझ तुमच्या शिवसैनिकाला, मुंबईच्या उद्धवनिष्ठ शिवसैनिकाला जड झालंय, इतकाच त्याचा अर्थ आहे. पण तो समजून घेण्याची क्षमता तुमच्या दरबारी नेत्यांमध्ये राहिलेली नाही. कारण ते चार मतं मिळवू शकतील असे नेते नाहीत. बाळासाहेबांबरोबर सभा गाजवणारे, एक एकटे जाऊन सभा गाजवणारे दत्ताजी साळवी होते, वामनराव महाडिक होते, मनोहर जोशी, नवलकर होते. असं कोण तुमच्या बरोबर आहे? कोण आहे तुमच्या? अख्खा महाराष्ट्र दणाणून सोडणारी फौज नेत्यांची. मोजके होते, 10-12 नेते होते. बाळासाहेबांकडे फक्त बारभाई म्हणायचे त्यांना. 12 नेते होते. पण त्या 12 नेत्यांमध्ये नावं काय होती? शिवसेनेची मशीन गन नवलनकर, कमांडर दत्ताजी साळवी, अमुक तमुक तोफ, हे जे काय आज तुम्हाला असली विशेषणं सुषमा अंधारे आणि संजय राऊतांना लावतात तशी नव्हती. बाळासाहेब जाऊ शकणार नाहीत तिथे ही माणसं जाऊन मैदान गाजवून यायची. तुमच्याकडे तसा कोणी राहिलेला नाही. उलट राहिलेत ते सगळे बोजे आहेत. तुमचे दरबारी नेते हे सुद्धा बोजे आहेत. आणि ते कमी होते म्हणून की काय, तुम्ही काँग्रेस आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी गट यांचेही बोजे डोक्यावर घेतले आणि आता मुंबई महापालिका हातापासून दूर गेली. राहिले दूर घर माझे, पाऊल थकले, माथ्यावरती जड झाले ओझे. तेव्हा तुम्ही टाहो फोडताय जीवलगा. तेव्हा तुम्हाला मतदार आठवला. तेव्हा तो हिंदुत्ववादी मराठी अस्मितेचा मतदार आठवला, ज्याने तुम्हाला 2019 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांना दूर ठेवून युती सरकार बनवण्यासाठी मतं दिली होती. तो जीवलगा आहे. उद्धवराव 5 वर्षापूर्वी ज्याला लाथ मारून मुख्यमंत्री होण्यासाठी तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर गेलात, तेव्हा तुम्ही भाजपला दगा दिला नव्हता. तुम्ही तुमच्या हिंदुत्व आणि मराठी अस्मिता या जीवलगाला लाथ मारली होती. कारण त्या जीवलगाने कायम काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या विरुद्ध मत दिले, शिवसेनेला उभी केली. ज्यावेळेला मुंबईत काँग्रेस विरोधातले इतर पक्ष दुबळे पडायला लागले आणि काँग्रेस बरोबर हात मिळवायला लागले, तेव्हा मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये शिवसेना नावाचा पक्ष मतदाराने उभा केला. बाळासाहेबांनी हाक दिली, मतदार त्यांच्या सोबत आला आणि जो शिवसेनेचा पक्ष उभा राहिला तो उद्धव ठाकरे तुमचा जीवलग होता. तो जीवलग होता. तुम्ही ते सगळं विसरून गेलात, त्यालाच लाथ मारलीत. हिंदुत्वाला, मराठी अस्मितेला, सेक्युलर झालात.
अगदी संघावर आरोप करायला निघाला. अयोध्येतल्या मंदिरावर दोषारोपण सुरू केलं. ज्या बाबरी पाडण्याचा अभिमान तुमच्या वडिलांना होता, शिवसैनिकांना होता, त्याची तुम्हाला लाज वाटायला लागली. तुम्हाला तुमच्या जीवलगाची लाज वाटायला लागली. म्हणून घर दूर राहिलं, राहिले दूर घर माझे. आणि आता सगळं दौडून दौडून झालं आवेशात. आणि पुढचं पाऊल पण टाकणं अशक्य झालंय. लोकसभेत विधानसभेत दणका बसला. हिंदू मतदार मराठी मतदार घटला. मुस्लिम मतदारांच्या कुबड्यांवर जगावयाची वेळ आली आणि विधानसभेत त्यानेही पाठ फिरवली. तेव्हा उद्धव ठाकरेंना आठवते जीवलगा. आणि आता काँग्रेस पण म्हणते की महापालिकेच्या राजकारणात, निवडणुकीत शिवसेनेला आमच्या बरोबर लढावं लागेल आणि बरोबरीने लढावं लागेल, मोठा पक्ष म्हणून नाही. तेव्हा तुम्हाला जीवलग आठवला उद्धवराव, जेव्हा तुमचं पाऊल थकलं आणि जड झाले ओझे. ज्यांना मित्र मानलं, ज्यांना दरबारी सहकारी मानलं, तेच जड झाले ओझे. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.